नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 1 जून 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भाजपाचे व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनीही आपला उमेदवारी विधान परिषदेकरिता उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उमेदवारी भरताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अखेर येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या कर्तव्यात कसूर करण्याच्या स्वभावामुळे व निष्काळजीपणामुळे धाराशिव पोलीस अधीक्षक यांनी TR भालेराव यांना केले निलंबित. मात्र लोकात चर्चा सुरू, चोर सोडून संन्याशाला दिली फाशी, अशी आहे ही पद्धत व कारवाई. कळंब तालुक्यातील खोंदला गावाच्या रस्त्यासाठी प्रश्न चिघळला. महिला शेतकरी यांनी भर उन्हात केले रस्ता रोको आंदोलन व काम न करता बिल उचलणाऱ्या गुत्तेदाराची व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्याचीही केली मागणी. चिंचपूर खुर्द तालुका परंडा येथे BCच्या पैशाच्या कारणावरून महादेव कृष्णा शिवणकर या 55 वर्षीय इसमाची काठी दगड चैनने बेदम मारहाण करून केली हत्या. विक्रम गरड, दीपक गरड या मारहाण करणारावर झाला गुन्हा दाखल व पोलीस तपास सुरू. खोताचीवाडी तालुका तुळजापूर येथे राधा क्षीरसागर या 49 वर्षीय महिलेला शेतातून घरी येत असताना तिघांनी अडवून चाकूचा धाक दाखवून 15 ग्रॅम सोने व 5 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले व याकरिता राहुल व सुनील भोसले आणि विशाल शिंदे यांच्या या तिघाच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल व तपास सुरू. लाडक्या बहिणीची KYC पूर्ण असूनही व कोणतेही वाहन नोंदणी कृत नसताना लाभ थांबला असेल तर महिला व बाल विकास विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. लाडक्या बहिणीला आजपासून देशात LPG बाबत नवीन नियम लागू. PNG आणि LPG कनेक्शन असणाऱ्यांनी 30 दिवसात एक कनेक्शन वापस करावे, अन्यथा होईल कारवाई. महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षणाची होणार काटेकोर अंमलबजावणी. 14,237 जागासाठी प्रभागनिहाय आरक्षण 12 जून रोजी निघणार व 19 जून रोजी प्रभागनिहाय यादी होणार प्रसिद्ध. गुटखा, सुगंधी सुपारी विक्री करणाऱ्यांनो सावधान, कधीही गळ्यात पडू शकतो तुमच्या गळ्यात कारवाईचा फास. उमरगा येथे साठे चौकात चोरून विक्री होत असलेला गुटखा पकडला. शिवाजी पानगेवर झाला गुन्हा दाखल. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.